ओम नमः शिवाय नमः. अध्याय 9. श्री शिवलीलामृत. श्री गणेशाय नमः. जेथे शिवनाम घोष निरंतर, तेथे कैचे जन्म मरण संसार. तिही कळी काळ जिंकिला समग्र, शिव शिव छंदे करुनिया. पाप जळावया निश्चिती, शिवनामी आहे ज्याची आसक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती, तो केवळ शिवरूप. जैसे प्राणियाचे चित्त, विषयी गुंतले अत्यंत. तैसे शिवनामी होता रत, तरी बंधन कैचे तया. धन इच्छा धरुनी चित्ती, धनाढ्याची करीती स्तुती. तैसे शिवनामी प्रवर्तती, तरी जन्म मरण कैचे तया. राजभांडारीचे धन, साधावया करीती यत्न. तैसे शिवचरणी जडले मन, तरी संकट विघ्न कैचे तया. धन्य ते शिवध्यानी रत, येची विषयी कथा अद्भुत. नैमिषारण्यी सांगत, सूत शौनकाधिकांप्रती. वामदेव नामे महाज्ञानी, शिवध्यानी रत विचरे काननी. एकाकी निर्माय शांतदांत जनी, त्रिविध भेद रहित जो. दिशा जयाचे अंबर, भस्मचर्चित दिगंबर. निराहार निरंतर, एकलाची हिंडतसे. काय करावे कोठे जावे, काय घेवोनी काय त्यजावे. विश्वशिवमय आघवे, खेद मोह भेद नाही. अक्रोध वैराग्य इंद्रिय दमन, क्षमा दया कृपा समान. निर्लोभ दाता भय शोकमान, काळत्रयीन धरीच. गृहापत्य दारावर्जित, कोणी एक परिग्रह नाही सत्य. काया वाचा मनोदंडयुक्त, मौनी न बोले इतरांसी. ज्ञानचरा शिवस्मरण, त्याविन नेणेची भाषण. या नाव बोलिजे मौन, भेदाभेद रहित जो. सर्वांच्या अनुग्रहास्तव, ते स्वरूप धरोनी विचरे शिव. जड जीव तारावया सर्व, विचरे सृष्टी स्व इच्छे. कार्याकार्य सारुनी कारण, आत्मस्वरूपी पावला समाधान. देहत्रयरहित विधिनिषेधहीन, प्रवृत्ती निवृत्ती वेगळा. निरंकुश जो निस्संग, जैसा ब्रह्मारण्य विचरे मातंग. तयाची रीती अभंग, वेदशास्त्रे वर्णिती. तो स्वरूपी सदा समाधिस्थ, गगन तेही अंगासी रुतत. म्हणून तेही परते सारित, हेतु दृष्टांत वर्जित जो. तेणे तेजाचे दाहकत्व जाळिले, उर्वीचे कठिनत्व मोडिले. चंचलत्व हिरोनी घेतले, प्रभंजनाचे तेणे पै. आर्द्रत्व निरसोनी, धुवोनी शुद्ध केले जीवन. एवं पिंड ब्रह्मांड जाळून, भस्म अंगी चर्चिले. ऐसा तो अमूर्तामूर्त, केवळ शुक्र की जड भरत. कौचारण्यी विचरत, सर्वही देखत शिवरूप. तो एक ब्रह्म राक्षस धावत, महाभयानक शरीर अद्भुत. कपाळी शेंदूर जिव्हा लळलळीत, भयानक मुखा बाहेरी. खदिरांगार तैसे नेत्र, बहुत जीव भक्षिले अपरिमित. क्षुधित तृषित पाणी कुपात्र, अकस्मात पातला. महाहिंसक सर्वभक्षक, तेणे वामदेव देखिला पुण्यश्लोक. धावोनिया एकाएक, कंठी घालित मिठी त्याच्या. लोह परिसासी झगटता पूर्ण, तत्काळ होय दिव्य सुवर्ण. तेवी त्याच्या अंगस्पर्शे करून, मती पालटली तयाची. वामदेवांगीचे भस्म, त्याच्या अंगी लागले उत्तम. सत्वृत्ती झाली परम, असुर भाव पालटला. आपुल्या अंगी झगटोन, उद्धरिला पिशिताशन. हे त्यासी नाहीच भान, समाधिस्थ सर्वदा. नेणे सुख दुःख शीतोष्ण, लोक निंदिती की वंदिती पूर्ण. शरीरी भोग की रोग दारुण, हेही नेणे कदा तो. मी हिंडतो देशी की विदेशी, हेही स्मरण नाही त्यासी. तो ब्रह्मानंद सौख्यराशी, विधिनिषेधी स्पर्शेना. ऐसा तो योगींद्र निस्सीम, त्याच्या अंगस्पर्शे पापे झाली भस्म. दिव्य रूप होनी सप्रेम, चरणी लागला तयाच्या. सहस्त्र जन्मीचे झाले ज्ञान, त्यासी आठव झाला संपूर्ण.
मानस सरोवरी उदकपान करिता काक हंस होय. की हाटक नदी तीरी देख पडता पाषाण काष्ठाधिक. दिव्य कार्तस्वर होय सुरेख तेवी राक्षस पै झाला. की करिता सुधारस पान तेथे सहजसी आले देवपन. की शशी किरण स्पर्शे करून द्रवे जैसा चंद्रकांत. की रवी उगवता निशेष निशासरे प्रगटे प्रकाश. तैसा उद्धरला राक्षस स्तवन करी तयाचे. म्हणे गुरुवर्या ऐक पूर्ण मी तव दर्शने झालो पावन. तुझसी करिता संभाषण वाटते पावेन शिवपदा. मज सहस्र जन्मीचे झाले ज्ञान परी 25 जन्मांपासून. पापे घडली जी दारुण ती अनुक्रमे सांगतो. पूर्वी मी राजा दुर्जय यौवनमध्ये अति निर्दय. परम दुराचारी होय ब्राह्मण प्रजा पीडित. प्रजेसी नित करी मार आवडे तैसा विचारे स्वेच्छाचार. वेद पुराण शास्त्र कैसे आहे मी नेणे. स्वप्नीही नेणे कदा धर्म ब्रह्महत्यादी पापे केली परम. नारी अपूर्व आणुनी उत्तम नित्य नूतन भोगी मी. ऐशा स्त्रिया असंख्य भोगुनी बंदी घालुनी केले रक्षण. सर्व देश धुंडोन स्त्रिया नूतन आणवी. एकदा भोग देऊन दुसऱ्याने तिचे न पहावे वदन. त्या बंदी रडती आक्रंदून शाप देती मज लागी. विप्र पळाले राज्यांतून पट्टणे ग्रामे खेटके जाण. इतुकीही धुंडोन स्त्रिया धरून आणिल्या. भोगिल्या 3 शते द्विजनारी 4 शते क्षत्रिय कुमारी. वैश्य स्त्रिया सुंदरी 10 शते भोगिल्या. शूद्रांच्या सहस्र ललना चांडाल नारी 4 शते जाणा. त्यावरी अपवित्र मांगकन्या सहस्र 1 भोगिल्या. चर्मक कन्या 500 रजकांच्या 4 शते गणित. वारंगना असंख्यात मिती नाही तयाते. 5 शते महारिणी तितुक्याच वृशिली नितंबिनी. या वेगळ्या कोण गणी इतर वर्ण 18. इतुक्या कामिनी भोगुन तृप्त नव्हे कदा मन. नित्य करी मद्यपान अभक्ष तितुके भक्षिले. ऐसे भोगिता पाप भोग मज लागला क्षयरोग. मृत्यू पावलो सवेग कृतांत दूत धरोनी नेती. यमपुरीचे दुःख अपार भोगिले म्या अतिदुस्तर. तप्त ताम्रभूमी तीवर मज लागी चालविले. लोहस्तंभ तप्त करून त्यासी नेऊनी देवविती आलिंगन. माझे घोर कर्म जाणून असी पत्रवनी हिंडवती. कढईत तेल झाले तप्त त्यात नेऊनी बुडवित. तोंडी घालिती नरकमूत पाप बहुत जाणोनी. महाक्षार कटुरस आणोनी मुखी घालिती पासले पाडोनी. तीक्ष्ण चंचूचे घृद्र येवोनी नेत्र फोडिती एकसरे. कुंभी पात्री घालूनी शिजविती करणी तप्त लोह दंड तडपती. आहा तेथीची जाचणी किती सांगो आता गुरुवर्या. तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण त्यात पचविती कित्येक दिन. मांस तोडिती सांडसे करून वरी शिंपती क्षारोदक. जिव्हा नासिका आणि कर्ण तीक्ष्ण शस्त्रे टाकीती छेदून. हस्तपाद खंडून पोट फाडिती क्रूर शस्त्रे. अंगाचा काढिती भाता तप्त शस्त्रे रोविती माथा. शिश्न छेदुनी गुदद्वारी अवचिता तप्त अर्गळा घालिती. सर्वांगासी टिपऱ्या लावून सवेची करीती पाशबंधन. पृष्ठीकडे वाकवून चरणी ग्रीवा बांधिती. बोटी बोटी सुया रोवून पाषाणे वृषण करीती चूर्ण. हस्तपायी आणून पाषाण बेडी घालिती. सहस्त्र वर्षेन लगे अंत ऐशिया नरकी बुडवित. एक येऊनी पाडिती दात पाश घालिती ग्रीवेसी. आपली विष्ठा मूत्र बळेच भक्षविती यमदूत. सवेची अंगाचे तुकडे पाडित दोष अमित जाणोनी. श्याम शबल श्वान लावून चरचरा टाकीती फाडून. एक शिरास्थी काढिती ओढून एक मांस उकरिती. लोहार गळा उष्ण तीव्र पृष्ठी हृदयी करीती मार. उखळी घालोनी सत्वर लोह तप्त मुसळे चेचिती. तीक्ष्ण औषधींचे रस आणिती नासिकद्वारे आत ओतिती. सवेची वृश्चिक कूपी टाकीती बहुत विपत्ती भोगिल्या. ज्यांचे विष परम दुर्धर ऐसे अंगासी डसविती विखार.
अग्निशिखा लावोनी सत्वर हे शरीर भाजिले, अंतरिक्ष सिधारे बैसवून पायी बांधिती जड पाषाण, सवेची पर्वतावरी नेऊन ढकलून देती निर्दयपणे, आतडी काढून निश्चिती ज्याची त्याजकडून भक्षिविती, ऊर्ध्व नेवोनी टांगती आपटिती क्रोध भरे, लोहकंटकी उभे करून करीती इंगळांचे अंथरून, मस्तकी घालून या पाषाण फोडोनी टाकिती मस्तक, लोहचणक करुणी तप्त खाखा म्हणोनी दूत मारित, ओष्ठ धरोनी फाडित तप्त सळ्या नाकी खोवित, उफराटे टांगून ग्रीवेसी बांधोनी थोर पाषाण, रीस व्याघ्राधिका आणोन विदारिती त्या हाती, गजपदाखाली चूर्ण करविती तप्त नीरप्राशन, अष्टांगे करवतून वेगळाली टाकिती, भयानक भूते भेडसाविती लिंग छेदुनी खा म्हणती, सांधे ठाई ठाई मोडिती तीक्ष्ण शस्त्रे करूनिया, भूमी तरोनिया शरीर करीती बहुत शरमार, सवेची शूळ परम तीव्र त्यावरी पालथे घालिती, वरी मारिती मुसळ घाये मग पाषाण बांधोनी लवलाहे, नरक वापीत टाकिती पाहे अंत न लागे उतरता, काचा शिसे यांचा रस करून बळेची करविती प्राशन, तेथे जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगिता, ऐशा 3 सहस्त्र वर्षेपर्यंत नरक यातना भोगिल्या बहुत, त्यावरी मज ढकलोनी देत व्याघ्र जन्म पावलो, दुसरे जन्मी झालो अजगर, तिसरे जन्मी वृक भयंकर, चौथे जन्मी सूकर सरडा झालो 5वा, 6वे जन्मी सारमय सबळ, 7वे जन्मी शृगाल, 8व्याने गवय विशाळ गुरुवर्या मी जाहलो, 9वे जन्मी मर्कट प्रसिद्ध, 10वे जन्मी झालो गर्धव निश्चिद्ध, त्यावरी नकुळ मग वायस विविध, 13वी जन्मी बक झालो, 14वे जन्मी वनकुक्कुट, त्यावरी गीध झालो पापिष्ट, मग मार्जार योनी दुष्ट, मंडूक त्यावरी जाणपा, 18वे जन्मी झालो कूर्म, त्यावरी मत्स्य झालो दुर्गम, सवेची पावलो मूषक जन्म, उलुक त्यावरी झालो मी, 22वे जन्मी वनद्विरद, त्यावरी उष्ट्र जन्म प्रसिद्ध, मग दुरात्मा निषाद, आता राक्षस जन्मलो, सहस्त्र जन्मीचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्ण, तव दर्शनाच्या प्रतापे करून पावन झालो स्वामिया, गंगा स्नाने जळे पाप, अत्रिनंदन हरिताप, सुरतरु दैन्य अमूप, हरित दर्शने करूनिया, पापताप आणि दैन्य संत समागमे जाय जळून, यावरी वामदेव योगींद्र वचन बोलता झाला ते धवा, एक विप्र होता महाअमंगळ, शूद्र स्त्रियेसी रतला बहुत काळ, तिच्या भ्रतारे साधुनी वेळ, जीवे मारिले द्विजाते, ग्रामाबाहेर टाकिले प्रेत, कोणी संस्कार न करीत, तो यमदूती नेला मारित, जाच बहुत भोगितसे, इकडे शिवसदन उत्तम, त्यापुढे घडिले असे भस्म, महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्तपूजना बैसले, त्या भस्मात श्वान सवेग येऊनी बैसले पाहे शिवलिंग, भस्मचर्चित त्याचे अंग जात मग त्वरेने, पडिले होते विप्रप्रेत त्यावरी गेले अकस्मात, कुणपास भस्म लागत पापरहित झाला तो यमदूती नरकातून काढिला, शिवदूती विमानी वाहिला, कैलासास जाओनी राहिला, संहारिला पाप समूग, ऐसे हे पवित्र शिवभूषण त्याचे न वर्णवे महिमान, राक्षस पुसे कर जोडून भस्म महिमा सांगा कैसा, भस्म कोणते उत्तम शिवभक्ती लावावे कैसा नेम, यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे, मंदारगिरी परमपवित्र उंच योजने 11 सहस्त्र, त्यावरी एकदा त्रिनेत्र देवासहित पातला, यक्षगण गंधर्व किन्नर चारण पिशाच गुह्यक समग्र, देव उपदेव पवित्र महेशा वेष्टुनी बैसले, मरुद्गण पितृगण समस्त 11 रुद्र 12 आदित्य, अष्टवसु अष्टभैरव सत्य अष्टदिक्पाळ पातले, 88 सहस्त्र ऋषीवर 60 सहस्त्र वालखिल्य ब्रह्मपुत्र,
पाताळ नाग पृथ्वीचे नृपवर शंकरावेष्टीत बैसले. विष्णुविधी पुरंदर शिवध्यान पाहती समग्र. भूतांचे मेळे अपार मंदराचळी मिळाले. सिंधुरवदन वीरभद्रकुमार 60 कोटी गण समग्र. पुढे विराजे नंदिकेश्वर दुसरा मांदार शुभ्र दिसे. तेथे आले सनतकुमार साष्टांग करुणी नमस्कार. स्तवन करुणी अपार विभूती धारण विधी पुसती. यावरी बोले जाश्वनीळ विभूती जाण तेची निर्मळ. शुद्ध करुणी गोमय गोळ मृत्तिका कण विरहित. ते बाळगुनी उत्तम मग करावे त्यांचे भस्म. शुद्ध विभूती मग परम शिवगायत्रीने मंत्रिजे. आधी अंगुष्ठे लाविजे ऊर्ध्व मग मस्तका भोवते वेष्टीजे शुद्ध. तर्जनीन लाविजे निषिद्ध कनिष्ठिका वेगळी करी. बोटांनी लाविजे भाळी अंगुष्ठे मध्यरेखा तेजागळी. तैसे त्रिपुंड्रधारी चंद्रमौळी सनतकुमारा सांगत. तर्जनीन लाविता सर्वांगी विभूती त्रिबोटी लाविजे निश्चिती. येणे महत्पापे भस्म होती शिवभूषण प्रसादे. अगम्यागमन सुरापान ब्रह्महत्या गोहत्या भक्षभक्षणा. महत्पापांचे पर्वत जाण भस्मचर्चने भस्म होती. ऐसा भस्माचा महिमा वामदेव ब्रह्मराक्षसा सांगे सर्व. विमान आले अपूर्व दिव्य रूप असुर झाला. कैलासा प्रती जाऊन राहिला शिवरूप होऊन. वामदेव पृथ्वी पर्यटन स्वेच्छे करीत चालिला. सत्संगाचा महिमा थोर वामदेवा संगे तरला असुर. भस्मलेपने भाळनेत्र सदा सुप्रसन्न भक्तांसी. मंत्रतीर्थ द्विजदेव गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व. येथे जैसा धरिती भाव सिद्धी तैसी तयांसी. पांचाळ देशी नृपनाथ नामजयाचे सिंहकेत. जैसा शक्रनंदन की तृतीय सुत पृथादेवीचा पुरुषार्थी. मृगयेस गेला तो भूपाळ मागे चालत धुरंधर दळ. शबरांचेही मेळ बहुसाल निघती तयासवे. वनोवनी हिंडता भूपाळक शबर एक परम भाविक. भग्न शिवालय एक गेला त्यात निषाद तो. उन्मळोनी पडले दिव्यलिंग पंचसूत्री रमणीय अभंग. सिंहकेतराया ते सवेग दाविता झाला ते धवा. राजा म्हणे लिंग चांगले परिपाहिजे भावे पूजिले. उगेची देवार्चन मांडिले दंभे करुणी लौकिकी. लौकिकी मिरवावया थोरपण प्रतिमा ठेविल्या सोज्वळ करून. जेविकांसारे मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया. ब्राह्मण वेश घेऊन या शुद्ध यात्रेत हिंडती जैसे मैंद. की मार्गग्न वाटेत साधू सिद्ध वेश धरुणी बैसले. काळ नेमी साधू वेश धरून वाटेत बैसला करावया विघ्न. एवं भावे विण देवतार्चन व्यर्थ काय दांभिक. शबरासी म्हणे नृपसत्तम तुझे लिंग सापडले उत्तम. निषाद म्हणे पूजन क्रम कैसा आहे सांगपा. विनोदे बोले नृपवर पूजेचे आहेत बहुत प्रकार. परिचिता भस्म पवित्र नित्य नूतन आणावे. चिताभस्मा विण नैवेद्य करुणे समर्पण. हेची मुख्य वर्म जाण शैव लक्षण निष्ठेचे. नृपवचन मानुनी यथार्थ शबरलिंग घरा आणीत. शबरीस सांगे वृत्तांत हर्षभरीत ते झाली. सुमुहूर्ते शिवलिंग स्थापून दोघे पूजिती एक निष्ठे करून. चिताभस्म नित्य नूतन आणीती मिळवून साक्षेपे. एकार्ती होताची सुंदरी नैवेद्य आणीत झडकरी. उभय त्या जोडल्या करी शिवस्तवनी सादर. ऐसे नित्य करिता पूजन लोटले कित्येक दिन. त्यांची निष्ठा पहावया पूर्ण केले नवल पंचवदने. ऐसे एकदा घडवून आले चिताभस्म कोठे न मिळे. शबरे बहुत शोधिले अपार क्रमिले भूमंडळ. परतोनी सदनासी येत शबरी सांगे वृत्तांत. तेही झाली चिंताक्रांत म्हणे पूजन केवी होय. केले शिवपूजन उत्तम परी न मिळता चिताभस्म. तो शबर भक्तराज परम नैवेद्य शिवासी अर्पिना. शिवदीक्षा परम कठीण निष्ठा पाहे उमारमन. शबरी म्हणे प्रिया लागून मी आपुले भस्म करीते आता. पाकसदनी बैसोन लावोनी घेते आता अग्न.
ते चिता भस्म चर्चून सांब पूजन करावे. मग शुचिर्भूर्त होऊनी शबरी शिवध्यान स्मरण करी. अग्नी लावोनी झड करी भस्म करी कलेवर. शबर घेऊनी ते भस्म चर्ची सदाशिवासी सप्रेम. परी नैवेद्य आणावया उत्तम दुसरे कोणी नसेची. भोळा चक्रवर्ती उदार तारावया धैर्य पाहे शंकर. आसन घालोनी शबर परमसादर शिवार्चनी. शबरी उत्तम पाक करून नित्य येत नैवेद्य घेऊन. शबर एकार्ती करून पूर्वाभ्यासे बोलावित. एकार्ती होताची सदाशिवा त्रुटी न वाजता नैवेद्य दावावा. विलंब होता महादेवा क्षोभ अत्यंत पै होय. सर्व अन्याय क्षमा करी शंकर परी नैवेद्यासी होता उशीर. क्षोभोनी जातो श्री शंकर उशीर अनुमात्र सोसेना. शबर आनंदमय शिवार्चनी स्त्रियेने शरीर जाळले हे आठवे मनी. म्हणे ललने नैवेद्य आणि तव पाठीसी उभी घेवोनिया. रंभा उर्वशी मेनका सुंदरी त्याहुनी दिव्य रूप झाली शबरी. चतुर्विध नैवेद्य करी देतपतीच्या तेधवा. नैवेद्य अर्पुनी शबर पूजा झाली षोडशोपचार. दोघे जोडोनिया कर स्तवन करी शिवाचे. जय जय अनंत ब्रह्मांड नायका जय जय शिवमाया चक्रचालका. दुर्जन दमना मदनांदका भवहारक भवानी पते. पूजन झाले संपूर्ण शबर पाहे स्त्री विलोकुन. अलंकार मंडित सद्गुण आपणही शिवरूप जाहला. एक नीलकंठ वेगळा करून शिवभक्त शिवसमान. दव आले दिव्य विमान वाद्ये अपार वाजती. येत दिव्य सुमनांचे परिमळ आश्चर्य करी सिंहकेत नृपाळ. विमानी बैसवून तत्काळ शिवपद पावली दोघेही. राव म्हणे विनोदे करून म्या सांगितले चिता भस्मपूजन. परिधन्य शबराचे निर्वाण उद्धारोनी गेला कैलासा. धन्य ते शबरी कामिनी देह समर्पिला शिवार्चनी. एवं एकनिष्ठ देखिल्या वाचोनी पिनाकपानी प्रसन्न नव्हे. सिंहकेतासी लागला तोची छंद सर्वदा शिवभजनाचा वेध. शिवलीलामृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा. शिवरात्री प्रदोष सोमवार व्रते आचरी प्रीती नृपवर. शिवप्रित्यर्थ उदार धने वाटी सत्पात्री. ऐसे करिता शिवभजन सिंहकेत शिवरूप होन. शिवपदी राहिला जावोन धन्य भजन निष्ठेचे. शिवलीलामृत मंडपी सुरवाडली चढत जात श्रीधर वाग्वल्ली. अहळ बहळ पसरली ब्रह्मानंदे करुनिया. ते छाया सघन अत्यंत तेथे बैसोत शिवभक्त. प्रेम द्राक्ष फळे पक्व बहुत सदा सेवोत आदरे. श्रीधर वरदा ब्रह्मानंदा मृडानी हृदयाब्ज मिलिंदा. कैवल्य पददायक अभेदा लीला घाद बोलवी पुढे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड नवमाध्याय गोडहा. इति नवमोऽध्यायः. श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु. शुभं भवतु.